साने गुरुजींनी भारतीय संस्कृती हे पुस्तक 1935ला लिहिलं हे आपणा सर्वांना माहिती आहे. त्यानंतर त्यांनी इस्लामी संस्कृती हे पुस्तक पण लिहायला घेतलं. खरं तर ते अर्धच झालं. पार्ट 1 आणि पार्ट 2 आणि पार्ट 1 पण खरं तर थोडासा अपूर्ण होता आणि तो फार उशिरा म्हणजे गुरुजींचं निधन झाल्यावर तो प्रसिद्ध झाला. अनेक वेळा असं मानलं जातं की पार्ट 2 पण होता पण तो कुठंतरी हरवला किंवा सापडलाच नाही. पण एकूण प्रधान सर आणि सदानंद वर्दे, मोहन धारिया हे जे सगळे साने गुरुजींच्या बरोबर कमी अधिक काळ वावरलेले जे लोक होते त्यांच्याकडून मला मिळालेली माहिती अशी होती 2010च्या आधी की अशा प्रकारचा दुसरा भाग कधीही आमच्या पाहण्यात आलेला नाही. त्यामुळे मोठी शक्यता अशी आहे की तो लिहिला गेला नाही. तरीही त्याची एक कॉन्स्पिरसी थिअरी बऱ्याच वेळा अशी मांडली जाते की तो कधी काळी लिहिला गेला पण तो हरवला किंवा पब्लिश केला नाही इस्लामी संस्कृतीचा. पण वस्तुस्थिती ही आहे की एक भाग आहे आणि कोणालाही माहीत नसलेला भाग असा की चीनी संस्कृती या विषयावर साने गुरुजींनी 200 पानांच्या 2 वह्या ह्या त्यांच्या जुन्या बाडामध्ये होत्या आणि त्या 2011 साली मी वडघरचं जे साने गुरुजी स्मारक आहे त्यांच्याकडे ते सुपूर्द केलेले आहेत. त्यावेळी साने गुरुजींचं सगळंच साहित्य कागदपत्र वगैरे सगळे ते प्रिझर्व करत होते म्हणून ते दिल्या. त्या स्वतः मी पाहिलेल्या आहेत. दोनही वह्यामध्ये अगदी मध्यभागी शाई पेनने बारीक बारीक अक्षर साने गुरुजींचं होतं. दुर्दैव एकच की त्यातल्या अनेक पानावर पाणी पडलेलं होतं किंवा पुसट झालेले होते. त्यामुळे कोणतंही एक पूर्ण पान सगळंची सगळं ते तुम्हाला वाचता येत नाही अशा अवस्थेत. त्यामुळे ते आहे तसं पडू नये. पण साने गुरुजींचं एकूण ध्येय काय असावं भारतीय संस्कृती लिहून झाल्यावर इस्लामी संस्कृती की जो भारतामध्ये सगळ्यात मोठा घटक आहे तो मुस्लिम समुदाय आणि भारताचा सर्वात मोठा शेजारी म्हटलं तर मित्र होऊ शकतो आणि म्हटलं तर बलाढ्य शत्रू होऊ शकतो. अशा चीनी संस्कृतीवर पण त्यांनी पुस्तक लिहायला घेतलेलं होतं आणि 200 पानांच्या 2 नोटबुक होत्या पण ते आता गेलं. तर याची एक आठवण झाली. चलो अब मेरी बारी. शुरू हो जाओ. तुझा दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर अतिशय सोज्वळ गोड असा फोटो आहे. आत्ताही खूप गोड दिसतेस. थँक्यू. तुझा श्यामची आई हा पहिलाच म्हणजे असा मुख्य अभिनेत्री असलेला चित्रपट. बरोबर. आणि त्याला अनेक पुरस्कार मिळाले, फिल्मफेअर मिळालं. त्याच्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. आणि म्हणजे भारी केलायस अनुभव अभिनय केवढा. मी बघितला तो सिनेमा आणि मस्त आहे एकदम. थँक्यू. श्यामच्या आईची भूमिका तू मस्तच केली आहेस. तू जेव्हा श्यामच्या वयाची होतीस तेव्हा कशी होतीस? श्यामच्या वयाची असताना त्याच्यासारखी नक्की नव्हतं एवढं मी सांगते. मी बिलकुल खोडकर किंवा अशी नव्हते. हां, संवेदनशील असेन पण तेव्हा मला असं आता आठवतं की फार स्वतःच्या नादात असलेली एक मुलगी होते आणि माझं छान चाललं आहे असं ह्या एक साधारण तोऱ्यात गुणी होते शिक्षकांच्या दृष्टीने. कारण थोडंसं ते बाईंच्या पुढे पुढे करणाऱ्या मुली कशा असतात, मी एक साधारण तशी होते. मी सगळं करते, मी इनिशिएटिव्ह घेऊन हे करते, मी भांडणं सोडवते, मी लोकांना समजवायला जाते. म्हणून बाबा मला थट्टेने उपदेश पांडे असं म्हणतात की ही फार लोकांना. म्हणून मला ना खरंच सांगू का, मी कधी अशी खूप लहान असल्याचं किंवा एक इनोसन्स म्हणतो ना तसा मला आठवतच नाही आहे. जे आठवेल ते असं की मी कोणाला तरी काहीतरी समजवते, कोणाच्या तरी काहीतरी अडचणी सोडवायला जाते. कधी कधी कदाचित एवढी अडचण असेल ती मी मोठी करून मग समजवायला जाईन, पण ते सगळं करणारी मी होते. सो एक श्यामच्या वयाची असताना तशी होते. पण एकूण एक बेसिक थोडंफार चांगली स्मरणशक्ती होती, इंटेलिजन्स बेसिक एक होता. त्याच्यामुळे अभ्यास होऊन जायचा, बरे मार्क्स असायचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सगळ्यात पुढे असायचे. त्याच्यामुळे एक शाळेमध्ये माहीत होते मी सगळ्यांना आणि मग हे मला चांगलंच माहीत होतं आणि त्या नादात त्या तोऱ्यात जरा असे असायचे.
वा भारीच. तू काल गप्पा मारताना असं म्हटलीस की तुझं शिक्षण हे ऑडिओलॉजी मध्ये म्हणजे मेडिकल फील्ड मध्ये झालेलं आहे. तर हे फील्ड पण जरा वेगळंच आहे नाही का? काय आहे म्हणजे तू कसं निवडलंस ते? आता तरुणपणाचे जे काही मी विशेषणं आधी वापरली, नको असलेली विशेषणं, ते स्वतः करून झाल्यामुळे 11वी 12वी बिलकुल अभ्यास केला नाही. नुसती इकडे तिकडे फिरणं हिंडणं हे सगळं केलं. मला व्हायचं होतं डॉक्टर, MBBS डॉक्टर. 10वीत बरे मार्क्स मिळाले होते, त्याच्यामुळे आईने अनेक वेळा तुझा कल आर्ट्सकडे आहे, तू आर्ट्स घे असं सांगूनसुद्धा ते न ऐकता मी सायन्स घेतलं आणि मला डॉक्टर व्हायचं होतं. अर्थात 11वी 12वी काहीही न केल्यामुळे बिलकुल स्कोअर चांगला आला नाही आणि त्या विषयांबद्दल काही प्रेमच उत्पन्न झालं नाही. म्हणजे बायोलॉजी झालं, पण फिजिक्स केमिस्ट्री अजिबात नाही. त्यामुळे डॉक्टर होण्यासाठी ते परत रिपीट करून परीक्षा देऊयात हा तर विचारच नव्हता. मग जेव्हा बाकीचे ऑप्शन्स शोधत होते, आपलं डेंटिस्ट्री असेल, आयुर्वेदिक असेल, फिजिओथेरपी असेल, तर हे सगळं करताना मला ह्या कोर्सचा शोध लागला. कोर्सचं नाव ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी असं आहे, म्हणजे श्रवणतज्ज्ञ आणि भाषावाचा तज्ज्ञ. मग मी अशा ऑडिओलॉजिस्ट असणाऱ्या एका सरांच्या क्लिनिकमध्ये गेले आणि ते एका लहान मुलाला गोष्ट सांगत होते आणि तो मुलगा, त्याला स्टॅमरिंगचा प्रॉब्लेम होता, तो अडकत अडकत बोलत होता. तर मला एकूण हे कामाचं स्वरूप एवढं भावलं आणि बडबड करायची मुळात आवड आहेच. मी म्हटलं त्याचा चांगला वापर होऊ शकतो, असा एक साधारण विचार करून मग मी ते क्षेत्र निवडलं, म्हणजे त्यावर शिक्कामोर्तब केलं. पण नंतर मात्र अभिनयाच्या क्षेत्रात यायचं ठरवलंस, ते कसं काय? म्हणजे मला नेहमीच परफॉर्मिंग आर्ट्सविषयी भयंकर आस्था होती, प्रेम होतं. ते करून बघायला आवडतच होतं. मी खूप ॲक्टिव्ह होते शाळेत असेपर्यंत, पण नंतर समहाऊ काही काळानंतर गॅप पडला त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये. पण हे सतत माझ्या डोक्यात कुठेतरी होतं, असं मला आता माझ्या जुन्या मैत्रिणी पण सांगतात ग्रॅज्युएशनच्या, की नाही तू बऱ्याच वेळेला म्हणायचीस की मला हे काही म्हणजे पूर्ण वेळ मी हेच करीन असं नाही आहे, मला अभिनय करून बघायचा आहे आणि त्यात काय शक्यता निर्माण होतात ते एकदा बघायचं आहे. तर मला नेहमीच हे करायचं होतं, फक्त ते फुल फ्लेश्ड आपण करणार आहोत हा निर्णय मी माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर घेतला. तसं पाहायला गेलं तर आमच्या क्षेत्राच्या टाईमलाईननुसार हे फार उशिरा उचललेलं पाऊल होतं असं मी म्हणेन, पण मला काही पश्चाताप नाही अजून तरी. शिक्षण घेऊन मग नंतर मला अभिनय करायचा आहे असं ठरवलंस, मग घरच्यांची काय होती रिॲक्शन? कसं केलंस त्यांना कन्व्हिन्स? नाही, फारसं आई बाबा काय फेवरमध्ये नव्हते ह्याच्या, म्हणजे त्यांनी हे काम करावं ह्याबद्दल काही त्यांना प्रॉब्लेम नव्हता. तू अभिनय करावास, तू जे काही परफॉर्मिंग आर्ट्स रिलेटेड आहेस ते करावंस, पण ते पूर्णपणे तू व्यवसाय म्हणून तो निवडावास ह्याविषयी मात्र त्यांना बऱ्यापैकी हरकत होती. मग मी चक्क आईबाबांना एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दिलं होतं, हे मला आठवतं आहे. कारण मास्टर्स करताना ती एक नवीन गोष्ट मी शिकले, म्हणजे विषय हे ग्रॅज्युएशनचेच काही एक्सटेन्शन्स होते. नवीन काय शिकले होते तर प्रेझेंटेशन्स करायचे आणि लेक्चर्स द्यायचे. मी म्हणलं ठीक आहे, मग हेच वापरूयात. कारण असं पण वाटत होतं हा मुद्दा इतका सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा होता आईबाबांच्या, की तिथे फार काहीतरी इमोशनल गोष्टी क्रिएट होऊ शकतात, वातावरण बिघडू शकतं हे मला असं वाटलं आणि त्याची भीती वाटली. सो ते सगळं टाळायचं कसं आणि ह्याकडे ऑब्जेक्टिव्हली आईबाबांना बघायला कसं लावायचं या प्रयत्नात मी तो मार्ग निवडला. चक्क मी डूज अँड डोंट्स ह्याचे काय आहेत किंवा प्रोज अँड कॉन्स काय आहेत ह्याचे स्मार्ट चार्ट्स आणि प्रेझेंटेशन्स बनवून त्यांच्यासमोर ते सादर केले. तरी खूप कोणी कन्व्हिन्स झालं होतं असं नाही, पण मी एवढी मेहनत घेतली म्हणल्यावर असं झालं की बरं ठीक आहे तू करून बघ. असं होतं त्या वेळची अट, की काहीतरी एक स्वतःशी टाईमलाईन ठरव त्याची, किती वर्ष तू ह्याला देणार आहेस, मेहनत करणार आहेस आणि रिझल्ट ओरिएंटेड ठेव हे सगळं, की तुला एवढ्या वर्षात हे मिळतं आहे का, तर ओके, नाही तर मग तू बॅक टू ऑडिओलॉजी असं करायचं असं सांगितलं होतं. एकदम
पद्धतशीरपणे अगदी हो, समजून काढलंस. कारण नाही तर मग भांडणं, रडारड, माझी तरी नाही तर कोणाची तरी. तर हे सगळं मला वाटलं नको नको, आपण छानपैकी पॉईंटशीर जाऊयात. म्हणजे आपला विचार पण काहीतरी झाला आहे आणि हे फक्त फॅड नाही आहे, हेही कुठेतरी पोचवण्याचा तो प्रयत्न होता. छानच तू पटवून दिलंस ते. हो. आणि मग नंतर अभिनयाच्या क्षेत्रामध्ये तू आता म्हणजे काय म्हणू, गौरी देशपांडे हे नाव आता एकदम छान काय म्हणू रुजलं आहे. हम्म. आणि मग तू काय म्हणा की अभिनय आता करतेयस, हम्म. तर ते ठरवलंस आणि करताना मग भरपूर मेहनत त्याच्यासाठी घेतलीस की तू म्हणजे कॅमेरासमोर ज्या सहजतेने आणि आत्मविश्वासाने काम करतेस आणि एक रंगमंचावर काम करण्यासाठी एक वेगळं व्यक्तिमत्व असायला लागतं. तर मग तुला काय काय चॅलेंजेस आली, काय काही आव्हानांचा तुला सामना करायला लागला, त्याच्याबद्दल सांग. तू ज्या पर्सनॅलिटीबद्दल बोलतीयस, मला असं वाटतं की ती थोडीशी म्हणजे ती होतीच कुठेतरी. म्हणूनच मला ते सगळं शाळेत असताना करायला आवडायचं. मुलं स्टेजवर जायला घाबरतात, स्टेज फिअर असतं. मला ते खूप कमी प्रमाणात होतं. म्हणजे मला अगदी 3री-4थीतलं सुद्धा जे काही आठवतं किंवा फोटोग्राफ्स आहेत, त्याच्यावरून असं लक्षात येतं की गॅदरिंगमध्ये नाचताना बाकीची मुलं एकमेकांकडे बघतायत किंवा कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी बघून काहीतरी करतायत. पण माझा तो जो फोटो आहे, तो मी अक्षरशः कोणत्यातरी म्हणजे प्रेक्षकाच्या नजरेला नजर भिडवून नाचतीये आणि ते एक्सप्रेशन्स देतीये, असा तो फोटो आहे. मग आता मला असं जाणवतं की कदाचित हा आनंद स्टेजवर असण्यातला हा मी तेव्हापासून कदाचित अनुभवत असेन. कारण कथाकथन स्पर्धा, वेगवेगळ्या स्तोत्र पठणाच्या स्पर्धा व्हायच्या, ज्या कोणत्या त्या सगळ्यात माझं पार्टिसिपेशन असायचं. काहींमध्ये बक्षिसं मिळाली, काहींमध्ये नाही मिळाली, पण ते माझ्या शालेय जीवनाचा तो एक महत्त्वाचा भाग होता, ह्या सगळ्या स्पर्धा. त्याच्यामुळे आय हॅव ऑलवेज बीन ऑन द स्टेज आणि हे सगळं. त्याच्यामुळे मला वाटतं की तिथे असणं हे आनंददायी आहे माझ्यासाठी. जो ताण आहे तो पण फार सकारात्मक वाटतो मला. त्याच्यामुळे त्याच्यापासून दूर पळावंसं नाही वाटत. आणि एक तो भाग असावा म्हणून त्या अर्थी चॅलेंजेस मला कमी आले. आपल्याकडे साधारण पहिलं फिल्टर जे लागलं जातं ते म्हणजे भाषेचं आणि बऱ्यापैकी फ्लुएंटली बोलू शकते का ह्याचं. ह्या बेसिक गोष्टी असल्यामुळे माझी निवड पटपट होत गेली, मी असं म्हणेन. चॅलेंज त्या वेळेला आलं जेव्हा मी अनिरुद्ध खुटवड यांचं एक वर्कशॉप केलं, वास्तवाभासी अभिनय कार्यशाळा. तिथे मला पहिल्यांदा अभिनय म्हणजे काय हे कळलं. हे खरं तर उशिरा कळलं, कारण तोपर्यंत असं वाटत होतं की, आणि आपल्याकडे ते अजूनही आहे बरं का, अरे वा धीट आहे, चुणचुणीत आहे, चांगलं बोलते की मराठी, की हिला अभिनय येतो किंवा येऊ शकतो. ह्या अभिनयासाठीच्या फार बेसिक गोष्टी आहेत आणि कधीकधी त्याशिवायही अभिनय येऊ शकतो. अभिनय फार फार मोठं विश्व आहे ते. ह्याची जाणीव झाली तेव्हा मला वाटतं खऱ्या अर्थाने माझं ते चॅलेंज सुरू झालं. कारण मग नंतर प्रत्येक माझ्या कामाला तसं जोखणं चालू झालं की यात अभिनय होता की फक्त छान स्पष्ट मराठी बोलणं होतं, हे फक्त जनरली इमोट करणं होतं की खरंच आपण त्या कॅरेक्टरशी काही त्याच्या जवळ जाऊ शकलो आहोत. आत्ता सध्यासुद्धा चॅलेंज म्हणशील तर हेच चालू आहे. सो त्या अर्थी निवड होण्यासाठी जे पहिलं फिल्टर लागतं ते तिथे प्रत्येक ठिकाणी माझी निवड होत गेली. पण जिथे खऱ्या अर्थी कस लागला तिथे मात्र मग कळलं की नाही, आपण कमी पडतोय आणि त्यावर मेहनत घेणं गरजेचं आहे. पण एकच चांगली गोष्ट, हे कळल्यानंतर सुद्धा मला बापरे जाऊ दे, हे काय आपलं नाही असं सोडून नाही द्यावं वाटलं. उलट ते चॅलेंज स्वीकारूयात, अजून त्याचा काहीतरी अभ्यास करूयात, अजून ट्रायआउट करत जाऊयात असं वाटत राहिलं. आणि मग आता तू अभिनयासोबतच इतर सुद्धा बरंच काय काय करत असतेस. तुझे साधनामधले लेख मी वाचले, मस्त लिहिले ते. साधनासाठी तू ऑडिओ बुक्स सुद्धा केली आहेस आणि इतर सुद्धा अनेक वेगवेगळ्या गोष्टी करत असतेस. तर मग एकाच वेळी हे सगळं कसं काय मॅनेज करतेस?
किती भाबडा प्रश्न आहे हा, की एका वेळेला हे मी कसं करते. अनफॉर्च्युनेटली एका ॲक्टरच्या आयुष्यात एका वेळी अनेक असं जरा कमी येतं. हे एकापुढे एक, एकानंतर एक, काहीतरी मधलं असं आहे हे खरं तर. असं व्हावं होपफुली, की मी एका वेळी सगळं करेन आणि ते करण्यासाठी तयार असेन. पण या सगळ्या गोष्टी अभिनयाच्या क्षेत्रासाठी कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी आहेत असं मला वाटतं. ऑडिओ बुक्स असेल, त्याच्या आवाजावर काम होतं, बोलण्यावर काम होतं, उच्चारणावर काम होतं. वाचन, लिखाण आणि मी जे अभिवाचनाचे कार्यक्रम करते, ह्या सगळ्याच गोष्टी या खूप वेगळ्या नाही आहेत अभिनयापासून. हे सगळं करत राहणं हे माझ्यासाठी स्वतःला एंगेज ठेवणं, ॲक्टिव्ह ठेवणं, याच्यासाठी पण त्यांनी खूप मदत झाली मला. आणि हे होपफुली लगेच नाही, पण कधीतरी कुठेतरी मला ह्या सगळ्या गोष्टी कामी येतील ह्याची मला खात्री वाटते. म्हणून ते करत राहण्याकडे माझा कल आहे. असेही कारण काही मित्र पाहिले जे ऑडिशन्स देत आहेत, सिलेक्शन होत नाही आहे, जे न होण्याचीच शक्यता खूप जास्त असते, म्हणजे ती संख्या जास्त आहे. असं असताना काय करावं हे न कळल्यामुळे फार वेगळ्याच पद्धतीचे लाईफस्टाईल्स असणारी ती लोक आहेत. मग जेव्हा कलाकार सतत त्याच्या तोंडात सिगरेट असते आणि हातात दारू असते असं जे म्हणतात, किंवा ह्या गोष्टींचं मूळ काय आहे ते माझ्या लक्षात आलं, की रिकामपण जे येतं त्या रिकामपणात करावं काय हे कळत नाही. सिलेक्शन होत नाही, इतके सगळे प्रयत्न आहेत, तर त्या काळात काय करावं हे न कळल्यामुळे फार परिस्थिती वाईट होते. आणि मग तशी न होण्यासाठी ह्या गोष्टींनी मला खूप तारून नेलं आणि म्हणून तग धरून आहे अजून असं मला वाटतं. त्यामुळे तू खूपच छान कविता वाचन, अभिवाचन असं मस्त एकदम. आणि आज एक चीनी करतेस ते. कविता पण ऐकली. चीनी कवितेचं वाचन कसं करायचं हेही मला कळलं. श्यामची आई हा चित्रपट तुझ्या करिअरमधला माइलस्टोन असं म्हणता येईल. बरोबर. तर तो चित्रपट करत असताना तुला काय काय शिकायला मिळालं? म्हणजे श्यामची आई करण्याआधीची गौरी आणि नंतरची गौरी असा काही फरक जाणवतो का? प्रोफेशनली खूप फरक जाणवतो, कारण मी एका अत्यंत सुंदर चित्रपटाच्या घडणीची प्रोसेस सगळी पाहिली, खूप जवळून पाहिली. त्यामुळे ऑडिशनसुद्धा माझी खूप वेगळ्या पद्धतीने घेतली होती. तर त्या ऑडिशनच्या प्रोसेसपासून सिलेक्शन झाल्यानंतर मी आणि शर्वणी, म्हणजे छोटा श्याम ज्याने साकारला तो, आमच्या तालमींचा वेळ, त्याच्यानंतर शूटिंग, ऑन सेट असणं आणि त्यानंतर रिलीज होण्यापर्यंतच्या सुद्धा गोष्टी, प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज, हे सगळं इतकं जवळून पाहिल्यामुळे मला आता साधारण काय अपेक्षा ठेवाव्यात हे कळलं आहे. प्रोड्युसरकडून काय अपेक्षा असायला पाहिजे आपली, डिस्ट्रीब्युटरकडून आपली काय अपेक्षा असायला पाहिजे, दिग्दर्शकाने आपल्याला कसं ट्रीट केलं पाहिजे, हे ह्या गोष्टींचा जरा अंदाज यायला लागला. त्याच्यामुळे मला वाटतं हा खूप मोठा बदल आहे, कारण माझं त्या अर्थीचं नवखेपण किंवा भोळेपण असं म्हणूया आपण, ते तुटून पडलं. आणि त्याच्यामुळे असं झालं की आता पटकन कोणी माझा गैरफायदा घेईल असं होऊ शकत नाही. पैशांच्या बाबतीत असेल किंवा कामाच्या पद्धतीच्या बाबतीत असेल, आता मला जज करता येतं की ह्यांचं काम जे चाललं आहे, ह्यांची जी प्रोसेस चालू आहे ती किती सिरियसली चालली आहे, किती गांभीर्याने हा प्रोजेक्ट उभा राहतो आहे, ह्याचा आता मला अंदाज यायला लागला. तर हा एक फार महत्त्वाचा फरक झाला. ह्या जगाबद्दल बऱ्याच गोष्टी परत जवळून पाहिल्या गेल्या, कळल्या, ते एक झालं. आणि विचारांमध्ये थोडासा फरक पडला असं मला वाटतं, किंवा जे काही आधीचे विचार होते, काही गोष्टी, काही समज होते, ते व्हॅलिडेट झाले आणि काही बदलल्या गेले असतील, असा एक पण फरक नक्कीच पडला. म्हणजे काय म्हणू, खूप विचारपूर्वक तू ह्या अभिनयाच्या क्षेत्राकडे बघतेस. आणि आपण म्हणतो की कलाकारासाठी संवेदनशीलता जपणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर मग तू त्याच्यासाठी म्हणून काय करतेस? कशी ती संवेदनशीलता जपतेस, शार्पन करतेस? हां, शार्पन करतेस हा मला वाटतं जास्त योग्य शब्दप्रयोग आहे. आपण सगळेच संवेदनशील असतोच. वेगवेगळ्या बाबतीत वेगवेगळ्या इंटेन्सिटीने ती संवेदनशीलता आपल्यात असते.
पण मला वाटतं की ही संवेदनशीलता जरा व्यापक असावी लागते कलाकारासाठी आणि एका ॲक्टरसाठी तर नक्कीच. कारण जेवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन हा जास्त संवेदनशील आणि सेन्सिटिव्ह असेल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांकडे, तेवढं एखादं पात्र समजून घेणं, त्या पात्राविषयी एम्पथाईज करणं सोपं जात असावं. त्या अर्थी माझा अनुभव खूप मोठा नाही. हे माझेसुद्धा अंदाज आहेत, माझे ॲझम्पशन्स आहेत. ते पडताळून बघण्याच्या संधी मला होपफुली मिळाव्यात आणि मग मी तुला आणि चांगलं अनुभवानंतरचं काहीतरी सांगू शकेन. पण मला असं वाटतं वाचन परत एकदा खूप मोठा रोल प्ले करतं ह्या सगळ्यात. कारण तुमचं विश्व काही प्रमाणात तरी जे मर्यादित असतं ते घरी बसल्या विस्तारायचं असेल तर तिथे पुस्तकं तुमच्या मदतीला येतात. त्यामुळे काल मी तुझ्या घरी आलेच होते, त्यामुळे भरपूर पुस्तकं बघितली. भारीच आहे. पुस्तक खरेदी करणं हा एक आवडीचा भाग आहे खूप. ती तशी लगेच वाचली जातात असं नाही, पण नवीन पुस्तकांच्या मोहात नक्कीच पडते आणि ते विकत घेते. तर मला वाटतं हां, ती संवेदनशीलता तयार होणं आणि जी आहे ती शार्पन होणं ती ह्या गोष्टींमुळे होते. दुसरा फॅक्टर म्हणजे चांगल्या फिल्म्स बघणं. त्यातसुद्धा ज्या प्रकारची पात्रं आहेत, ज्या प्रकारच्या व्यक्तिरेखा आहेत, त्यांची ज्या प्रकारची आयुष्य मांडली आहेत, ज्या पद्धतीने मांडली आहेत, ह्याने नक्कीच आपल्यावर परिणाम होतो काहीतरी आणि ते मनात राहतं कुठेतरी. तर हा पण एक असावा. हे आता कदाचित ॲक्टर म्हणून ना जरा सजगपणे करायला पाहिजे आणि करावं लागेल. नाहीतर आपण या गोष्टी सगळेच जण टिपतच असतो. पण मला वाटतं की असं शार्पन मी करते किंवा करण्याचा प्रयत्न करते. अगदी. तू म्हटलीस की वाचन आणि चांगल्या फिल्म्स बघणं ह्याने तू तुझी संवेदनशीलता शार्पन करत राहतेस. तर तू काय काय वाचतेस, कुठल्या फिल्म्स बघतेस, ह्याच्याबद्दल थोडंसं सांग. फिल्म्स विषयी मी फार आत्ता बोलणार नाही, कारण मी अगदीच बालवाडीत आहे खरं सांगायचं तर. करणं फार आवडत होतं. रिसिव्हिंग कपॅसिटी फार कमी होती, जी वाढवण्याचं काम आता चालू आहे. काही कळलं की ते पटकन व्यक्त करण्याकडे कल नेहमी होता. मग त्याच्यामुळे माझं असं लक्षात आलं आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्याच नाही आहेत. बऱ्याच गोष्टी आजूबाजूला असूनही त्याचा कधी कॉग्निझन्स नाही घेतलेला, त्या ॲक्नॉलेज नाही केलेल्या. तर आता मी तो भाग भरून काढण्याचा प्रयत्न करते आहे. फिल्म्सबद्दल तरी मी तसं म्हणेन. वर्ल्ड सिनेमाशी आत्ता कुठे नुकती ओळख होते आहे. त्यामुळे मी आत्ता सिनेमांची नावं सांगून किंवा माझं अज्ञान किंवा मर्यादित ज्ञान उघड करणार नाही. पण येस, पुस्तकांच्या बाबतीत मात्र मी नक्की सांगू शकेन की त्याचे पण टप्पे होते. लहानपणी अर्थात बोक्या सातबंडे, फेलुदा, फास्टर फेणे ही पुस्तकं अतिशय प्रिय. मग एक 7वी 8वीत असताना ऐतिहासिक कादंबऱ्या म्हणजे बाप रे, श्रीमान योगी, स्वामी छावा, संभाजी, म्हणजे एका बैठकीत 100, 200, 300 पानं अशी वाचलेली ती पुस्तकं. कारण सगळी ती काहीतरी स्फुरण चढवणारी पुस्तकं ना. तर ती त्यानंतर मग कथा आल्या. आई माझी खूप चांगली वाचक आहे, त्याच्यामुळे तिच्या थ्रू बऱ्याच चांगल्या पुस्तकांची ओळख झाली. मग गौरी देशपांडे, सानिया, मेघना पेठे अशा स्त्रीवादी लेखन करणाऱ्या लेखिका, त्यांच्या कथा ओळखीच्या झाल्या. मग आता असा प्रयत्न चालू आहे की काही वैचारिक वाचन सुद्धा आपण केलं पाहिजे. वैचारिक पुस्तकंसुद्धा आपण वाचली पाहिजेत. पुस्तकं वाचणं हे फक्त मनोरंजनासाठी मर्यादित न राहता त्याच्या पलीकडे जाऊनही आपण काहीतरी त्यातनं घ्यावं असा प्रयत्न सुरू आहे. अर्थात अशी पुस्तकं जी मी वाचली किंवा वाचते त्याची संख्या खूप कमी आहे, त्याचा स्पीडही कमी आहे, पण त्यातला आनंद मात्र तेवढाच आहे. एखादी नवीन गोष्ट कळणं किंवा एखादा विचार नव्याने कळणं, त्याविषयी आपण विचार करायला लागणं, ह्या सगळ्याच गोष्टी खूप आनंददायी आहेत असं मला वाटतं. आणि मग अशी पुस्तकं वाचतच असते. आत्ता सध्या लहान मुलांसाठीची पुस्तकं खूप माझ्या ओळखीची झाली आहेत. मी त्याविषयी बऱ्यापैकी उत्सुकतेने अजून त्याविषयी शोधते, वाचायचा प्रयत्न करते. अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिल्या गेलेली एक चीनी लोककथा पण ती आम्ही परफॉर्म पण करतो. अप्पू कुट्टन को तोले कैसे असं त्याचं हिंदी नाव आहे.
तर अशा अनेक पुस्तकांची माझी ओळख झाली आणि माझ्या लक्षात आलं लहान मुलांसाठीचं साहित्य हे फक्त इसापनीती किंवा आपल्या पौराणिक कथा इथपर्यंत मर्यादित नाही आहे कुठेही. आणि कुठल्याही ही अशी पुस्तकं आहेत जिथे खाली तात्पर्य असं लिहिलेलं नाही आहे. आणि ते इतकं महत्त्वाचं आहे की ते एका ओळीचं तात्पर्य न लादता त्यातनं ज्याला जे घ्यायचं ते घेण्याची मुभा आहे. आणि ते इतकं रिच कंटेंट आहे असं माझ्या लक्षात आलं. म्हणून आता सध्या मी त्याच्याने भारावून गेलेली आणि ती एकानंतर एक अशी पुस्तकं वाचणं ते चाललेलं आहे. तुझं आता नवीन प्रोजेक्ट्स जे चालू आहेत ते हेच असं पुस्तक वाचन आणि लहान मुलांसाठीची पुस्तकं अशा रिलेटेडच काम चालू आहे नाही का? हो, मी एक धाडसी काम घेतलं आहे की या पुस्तकांची ओळख व्हावी. म्हणजे जेवढी मी भारावून गेली आहेत आणि मला ही आत्ता कळली गं सगळी पुस्तकं, तर मला वाटलं की ह्याचा आपण प्रचार प्रसार करायला पाहिजे. आणि बोलता बोलता म्हणजे मला सकाळचे जे सम्राट फडणीस सर आहेत त्यांनी ती संधी दिली. तर आत्ता त्या पुस्तकांचा एक अनौपचारिक थोडक्यात ओळख करून देण्यासाठी मी काही लिहिण्याचा त्याच्याविषयी प्रयत्न करते. ते एक चाललं आहे. काही माझ्या मित्रांसोबत लहान मुलांना गोष्टी सांगायला जाते मी. थोड्या परफॉर्मेटिव्ह आहेत, सगळीच नाटकं किंवा नाट्य रूपांतरणं नाही आहेत, पण पुस्तक दिसत राहील ह्या अर्थी आणि ती पुस्तकं हाताळता येतील असं ते स्वरूप आहे त्या परफॉर्मन्सचं. आणि त्या गोष्टी आम्ही सांगतो. ते एक चालू केलं आहे. सो हो, म्हणून अजून आत्ता बालसाहित्य हा करंट टॉपिक आहे डोक्यातला. मस्तच एकदम. त्याच्यातनं खरंच काय म्हणू, ज्यांना नाही माहिती बालसाहित्याबद्दल आणि तुझे ते काय म्हणू व्हिडिओज कथा वाचून दाखवणारे ते बघून खरंच मज्जा येईल खूप. आय होप सो. आणि सध्याच्या काय म्हणू तरुण पिढीशी निगडीत असं म्हणून एक प्रश्न विचारते की आता सोशल मीडिया खूप वापरला जातो नाही का? तर मग आपण हे पण बघतो की सोशल मीडियामधून खूप अशी शॉर्ट टर्म प्रसिद्धी मिळत असते. तर मग त्याच्याबद्दल तुला काय वाटतं की जेव्हा असं कोणीतरी एका रात्रीत फेमस होऊन जातं एका छोट्या व्हिडिओमुळे? खूप प्रामाणिकपणे सांगायचं तर असा चमत्कार आपल्या बाबतीत घडावा असं मला वाटून गेलंय. पण लवकरच माझ्या लक्षात आलं की आपण एका रात्रीत प्रसिद्ध होणाऱ्या कॅटेगरीतले नाही. त्या प्रकारचं कंटेंट माझ्याकडे नाही. तसं काही सादर करायचं म्हटलं तरी मी ते इतकी अनकम्फर्टेबल असेन कदाचित की मी वाईट कारणासाठी प्रसिद्ध होईन असं. म्हणजे हे काय करते ही असं काहीतरी माझा त्याच्याबद्दल म्हणूनच आपण त्यातले नाही हे मला लगेच कळलं. हेही लक्षात आलं की प्रत्येक एका रात्रीत प्रसिद्ध झालेली व्यक्ती ही खूप मोठ्या पल्ल्यासाठी चालत राहील असं नाही किंवा उलटंही नाही. म्हणून माझ्या लक्षात आलं की ज्याच्याकडे काहीतरी सॉलिड आहे करण्यासाठी, दाखवण्यासाठी, सादर करण्यासाठी, त्याचं काहीतरी घडतं शक्यतो. आणि त्यावर विश्वास ठेवून मी चालायचं. म्हणजे तो एक शॉर्टकट आहे, नक्कीच आहे. पण मी एका रात्रीत स्टार होण्याविषयी मी नाही होऊ शकत असं मला वाटतं. काय आहे त्यावर ना खूप मतांतरं आहेत, असू शकतात. पण आता मी का इतकं जपून उत्तर देण्याचं कारण असं आहे कारण त्याची ताकद पण माझ्या आत्ता लक्षात यायला लागली आहे. आणि कुठेतरी आत्तापर्यंत एक ताठा होता की मी नाही करत ते सगळं किंवा मी नाही वापरत सोशल मीडिया किंवा मी त्यातली नाही, तो कमी करायला लावण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, होते आहे. मग माझ्या असं लक्षात आलं की आपण जसे आहोत त्यापेक्षा फार दूर न जाता आपण स्वतःला जर मार्केट करत राहिलो आणि त्याने जर आपल्याला हवं तसं काम आपल्याला मिळणार असेल तर ही शक्यता पूर्णपणे डिस्कार्ड करून आपल्याला चालणार नाही. तो फार वेडेपणा ठरेल. तर म्हणून आता चांगल्या पद्धतीने आणि ताकदीने सोशल मीडियाचा वापर माझ्या आवडीच्या गोष्टींसाठी कसा करून घेता येईल ह्याचा मी विचार करते आहे.
म्हणून मी ते पूर्णपणे आत्ता असं डिस्कार्ड नाही केलं. सोशल मीडिया नकोच असं करून नाही असं चालत. नाहीच चालत. कारण तुला अशी पण बाजू सांगते की जर आपल्याला कोणी डिरेक्टर कास्ट करत नाही आहे, कोणताही प्रोड्युसर असं म्हणतोय की ही नवीन आहे, हिला बघायला कोण येणार, हिच्यासाठी काय मी पैसे खर्च करणार नाही, असं असताना माझ्याकडे एक फ्री प्लॅटफॉर्म आहे जिथे मी रोज मला माझी कला सादर करू शकते. आता ह्यासाठीचा विवेक असणं मात्र गरजेचं आहे, जो पाळत राहण्याचा प्रयत्न मी करेन असं मी माझ्या मनाशी ठरवलं आहे. तो जावा असं काहीच माझ्यासोबत घडू नये अशी इच्छा व्यक्त करण्याशिवाय आता माझ्याकडे काहीच नाही. म्हणजे तशी वेळ येऊ नये. पण असं आहे की गाणारी लोकं तुम्ही गाणं टाका, जोपर्यंत तुम्हाला प्लेबॅक सिंगिंगसाठी कोणीच हे करत नाही आहे तर तुम्ही. पण मग आता कळणाऱ्यांना हेही कळायला हवं की यांच्याकडे खरंच काही आहे म्हणून आपण घेतोय का फक्त त्यांच्या प्रसिद्धीसाठी घेतोय. तर हे आता पुढचं चॅलेंज आहे. आता माझी कॉम्पिटिशन ही फक्त ऑडिशन रूममध्ये असणारे 20 ॲक्टर माझ्यासोबतचे ही नाही आहे माझी कॉम्पिटिशन. ती 20,000 लोकं आहेत जी इंस्टाग्रामवर काही ना काहीतरी टाकतायत. त्यांचे फॉलोअर्स माझ्यापेक्षा कैक हजारोंनी कैक लाखोंनी जास्त आहेत. आणि कदाचित ह्या रोलसाठी ही योग्य आहे की नाही ह्या निकषापेक्षा हिला बघायला लोक येतील का नाही हा पहिला झालेला असल्यामुळे निकष आता ते चॅलेंजिंग आहे. आणि हा खरंच कन्सर्नचा मुद्दा आहे. हो ना, म्हणजे सोशल मीडियाने नवीनच चॅलेंजेस निर्माण केली आहेत. हो अगदीच. फील्डसाठी अजून एक असं जाणवतं की सोशल मीडियामध्ये खूप जास्ती आपण काय म्हणतो रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओज असं सध्या सगळे बघतात आणि त्यामुळे तरुण पिढीचा आजकाल अटेन्शन स्पॅन हा खूप कमी झालेला आहे. बरोबर. तर मग त्याच्यामुळे सुद्धा एक काय म्हणू सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून वापरताना एक नवीन चॅलेंजेस होत असतील तयार. तर मग त्याच्याशी कसं डील करता येईल त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? साधारण हेच की तुम्ही त्याचा सुवर्णमध्य कसा काढू बघता आणि त्यातनं आपला विवेक न गमावता आपल्या स्किल्सवर क्राफ्टवर काम करत राहतानाच स्वतःचं मार्केटिंग साईड बाय साईड कसं सोशल मीडिया थ्रू चालू ठेवायचं हा त्यातला एक सगळ्यात सेफेस्ट असा एक उपाय आहे किंवा ऑप्शन आहे असं मला वाटतं ते बघण्याचा. आणि आता शॉर्ट स्पॅनचं काय त्याच्यामुळे ठेहराव असणाऱ्या गोष्टी ठेहराव असणाऱ्या फिल्म्स कथा कादंबऱ्या काहीही त्याचा आस्वाद घेण्याची क्षमता आपण हरवून बसतोय हे खरंच आहे. पण होपफुली ही पण एक फेज असावी ती पण निघून जावी. जसे हे ट्रेंड्स आहेत ते बदलतच राहतात. कधीतरी वेगळा ट्रेंड पण येईल अशी आपण आशा करूयात. एक मला काय म्हणू स्वतः अनुभवायला आलेला असं म्हणून एक विचारते की भारताबाहेर भारताची ओळख बॉलिवूड अशी आहे बरोबर की तिथे पण आपल्या सगळ्या ॲक्टर्सचा फॅन क्लब आहे. आणि मग अशा वेळी बॉलिवूडने भारताचं रिप्रेझेंटेशन करणं किंवा ती भारताची जगासमोरची ओळख असणं हे एक ॲक्टर म्हणून बघताना तुला कसं वाटतं? खरं तर काय भारी गोष्ट आहे ना. सिनेमा ही एखाद्या देशाची ओळख असणं पण त्याचबरोबर ती खूप मोठी जबाबदारी आहे असं वाटतं मला. नाही तर मग भारतातलं अन्न हे हायजेनिक नाही आणि त्याच्यामुळे जुलाब होतात या गोष्टी लोकांना वाटू लागतात. त्याच्यामुळे आपण आपल्या सिनेमांमधून आपल्या संस्कृतीबद्दल काय दाखवतो आहोत हे फार महत्त्वाचं आणि जबाबदारीचं काम आहे असं मला वाटतं. आता परत थोडं विषयांतर आहे पण मनोरंजनाच्या मागे धावत असताना आपण नक्की कोणत्या गोष्टींशी काय लेवलचं कॉम्प्रोमाइज करतो आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि आता हे सगळं काय करतात फिल्म बनवणारे प्रेक्षकांवर ढकलतात. प्रेक्षकांच्या कमेंट्स असतात तुम्ही काहीतरी चांगलं बनवा ना तर आम्ही बघायला येतो. हे सायकल तोडायचं कसं? आणि म्हणून मग बॉलिवूड फिल्म्स ज्या आहेत त्या अशा बनत आहेत. मी फार समाधानी आहे असं मला वाटत नाही आत्ता जे काही चित्र आहे ते. सो असं जर आपल्याला आपलं रिप्रेझेंटेशन म्हणून हे बघत असतील लोक तर हे कुठेतरी चिंताजनकसुद्धा आहे. सो मला वाटतं की ह्याचा विचार करून
आपण गोष्टी करायला पाहिजेत. किंवा लोकं म्हणतात ना की हे माझं काम नाही, ही माझी जबाबदारी नाही, किंवा चांगलं वागणं किंवा सोशली पॉलिटिकली रिस्पॉन्सिबल असणं हे एका वर्गाचं किंवा एका पर्टिक्युलर कम्युनिटीचं कसं काम असू शकतं. आपलं रोजचं जगणं प्रत्येकाचं इज पॉलिटिकल. म्हणजे इट्स अ पॉलिटिकल स्टेटमेंट. आपण ते कुठे म्हणत नसू किंवा काय, पण माझा प्रत्येक चॉईस हा नाहीच आहे का असा. म्हणजे पर्सनलीच पॉलिटिकल म्हणतातच, पर्सनलीज युनिव्हर्सल असंही म्हणतात. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या गोष्टींचं भान ठेवून त्या कलाकृती बनल्या तर आपल्याकडचं फार सुंदर असं कल्चर तिथपर्यंत पोचू शकेल, आणि ते पोचायला हवं जास्तीत जास्त. मला असं वाटतं की गौरी, तू खूप म्हणजे काय म्हणू, वेगळा विचार करतेस किंवा एक तुझी मतं आहेत छान सगळ्या अभिनय ह्या क्षेत्राबद्दल किंवा ह्या सगळ्याच गोष्टींबद्दल. तर एक काय म्हणू, सक्सेसफुल ॲक्टिंग करिअर तुझ्या मते कसं असतं, किंवा पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर हे म्हणजे एक सक्सेसफुल ॲक्ट्रेसची लक्षणं का? फारच छान प्रश्न विचारलायस तू. आता ज्या अर्थी तू ॲक्टिंग करिअर असाच शब्द वापरलास त्या अर्थी ते बऱ्यापैकी सोपं आहे. खूप सोपी डेफिनेशन अशी आहे की आपण साकारत असलेल्या ती व्यक्तिरेखा आपण किती सच्चेपणानं, किती खरेपणानं सादर करू शकलो आहोत, त्यानुसार मी सक्सेसफुल आहे की नाही असं ठरवता येईल. कारण तेवढाच एक निकष आहे तुमच्या ॲक्टर असण्याचा. आता ह्या बिझनेसमध्ये असण्याचा आणि सेटल्ड असण्याचे जे क्रायटेरिया आहेत ते बाकीचे आहेत. त्यातला पैसा महत्त्वाचा आहे. आपल्याला जे एक थोडंसं असं सांगितलेलं असतं की पैसा काही महत्त्वाचा नाही किंवा पैशाने आनंद मिळत नाही, विकत घेता येत नाही, हे फार वाईट पद्धतीने हा भ्रम माझा दूर झालेला आहे गेल्या काही वर्षात. एका ॲक्टरला विचारलंच स्ट्रगलविषयी तर तो कोणीही हेच सांगेल की असं नाही. त्याच्यामुळे पैशाला महत्त्व आहेच, पण परत तो विवेक आपल्यात असायला पाहिजे. ग्लॅमर म्हणशील तर एकतर हे खूप सब्जेक्टिव्ह आणि रिलेटिव्ह पण आहे. बऱ्याच वेळेला ते तुम्ही काय घालता ह्याच्याशीच निगडीत आहे. तर ते भेदून आत जातच नाही ग्लॅमरसारखी गोष्ट. सो मला वाटतं की ह्या गोष्टी नंतर येतात. आधी बहुतेक ॲक्टिंगच येते आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात. सो एक कोण कोणाच्या मागे येईल हे मात्र प्रत्येकासाठी वेगळं आहे. कधीतरी आधी कधीतरी कदाचित ग्लॅमर आधी येईल तुमच्या असण्यामुळे, दिसण्यामुळे, फॅशन सेन्समुळे, आणि अभिनय त्या दर्जाचा नंतर येईल. ज्यांना अभिनय येतो त्यांना कदाचित स्वतःला ग्लॅमरस म्हणून सिद्ध करण्यासाठी काही वर्ष जाऊ द्यावी लागतील. तर व्हॉट फॉलोज व्हॉट हा क्रम प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो. पण एक सक्सेसफुल ॲक्टर म्हणजे तुम्ही तुमचं कॅरेक्टर किती सच्चेपणानं, खरेपणानं सादर करताय. त्या तुमच्यातला तुम्ही न दिसता ते कॅरेक्टर दिसण्याशी तुम्ही जास्त घेणं देणं ठेवताय, तेव्हा तुम्ही एक सक्सेसफुल ॲक्टर झालात असं म्हणायला हरकत नाही. वा, मस्त. तू अभिनय क्षेत्राकडे खूपच संवेदनशीलपणे, सजगपणे बघते आहेस, वेगळा विचार करतेस आणि तो खूप प्रभावीपणे मांडते सुद्धा आहेस. ते सगळंच मला म्हणजे असं खूप शिकण्यासारखं आहे, इन्स्पायरिंग आहे. तर ते सगळं तू आमच्यासोबत शेअर केलंस त्याच्यासाठी थँक्यू, आणि तुझ्या सगळ्या नवीन प्रोजेक्टसाठी शुभेच्छा. थँक्यू सांगितलं. दुसरी मुलाखत पण बरोबर 40 मिनिटात झाली. आत्ता आपल्यासमोर अगदी अचानक आज सकाळी मला फोन केला होता. न्यायमूर्ती हेमंत गोखले सर आलेले आहेत, आणि मीच त्यांना आता मगाशी विनंती केली की उद्या युवक दिवस आहे, तर त्यानिमित्ताने तुम्ही एक 2 मिनिटाचं बोललात तर त्यांना थोडी विश्रांती घेता येईल आणि तुम्हालाही प्रश्न एका कागदावर लिहिण्यासाठी थोडा वेळ मिळेल. तर आपण 4 किंवा 5 प्रश्न घेऊया, कारण आता आपण जवळपास 1.5 तास ही मुलाखत झाली. आणखी एक 15 ते 20 मिनिटात संपू. प्रश्न लिहून द्या, सांगायला नको. हेमंत गोखले सरांच्या विषयी फक्त सांगतो
हेमंत गोखले सरांचं 3 वर्षापूर्वी विप्लवी बांगला सोनार बांगला या शीर्षकाचं एक पुस्तक साधना प्रकाशनाकडून आलं होतं. आणि गोखले सर जेव्हा वयाच्या 22शीत होते, म्हणजे सानियाच्या वयाच्या आसपास, तेव्हा ते लॉ कॉलेजचे स्टुडंट होते. आणि भारत आणि पाकिस्तानचं जे युद्ध झालं किंवा बांगलादेश मुक्तीसंग्राम झाला, तेव्हा ते त्या सीमारेषेवर जाऊन निर्वासितांच्या छावण्यामध्ये काही एक निरीक्षणं करणं, थोडंसं काम करणं, असं त्यांनी 22शीत केलं होतं. आणि त्यावेळी 10 लेख साधना साप्ताहिकात त्यांनी लिहिले होते. ही गोष्ट 1971ची. आणि त्यानंतर तब्बल 50 वर्षांनी ते लिहिले पहिले 10 लेख, तेव्हा ते कायद्याचे विद्यार्थी होते. आणि 50 वर्षांनी ते सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती म्हणून बांगलादेशला त्यांना काही कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं गेलं होतं. आणि त्यावेळी त्यांनी पाहिलेला बांगलादेश, त्यावरचे 10 लेख लिहिले आणि ते आम्ही 2020-21ला प्रसिद्ध केले. आणि ह्या दोन्ही 10-10 भागांच्या लेखमालेचं पुस्तक म्हणजे विप्लवी बांगला सोनार बांगला, जे नंतर इंग्लिशमध्ये पण आलं आणि बंगाली भाषेतही अनुवाद झालं. तर हे साधना आणि युवा याचं नातं थेट 1971लाही होतं यदुनाथजींच्या काळात. त्यामुळे मी गोखले सरांना विनंती करतो की उद्या युवक दिन आहे, त्यानिमित्ताने एक 2-3 मिनिटं बोलावं. कार्यक्रम बराच वेळ झालेला आहे आणि अचानक मला विनोद शिरसाटांनी इथं बोलायला सांगितलं आहे. मला ह्या 2 मुलींच्याबद्दल प्रथम एक विशेष गोष्ट सांगितली पाहिजे. गौरी ही औरंगाबादची आहे आणि सायली ही अक्षरनंदनची विद्यार्थिनी आहे, मराठी माध्यमात शिकलेली आहे. गौरीसुद्धा माझ्या समजुतीने मराठी माध्यमात शिकलेली आहे. मीही मराठी माध्यमात शिकलेलो आहे. कारण आता अलीकडे अशी परिस्थिती झाली आहे की इंग्लिशमध्येच जावं शाळेमध्ये वगैरे असो. पण मला गौरीचं म्हणजे आधी तिचं शांता शेळकेंच्या कविता वाचनामध्ये माझं तिचं पहिलं दर्शन झालं होतं. नंतर जेव्हा इथं वसंत बापट आणि गप्र प्रधानांच्या पुस्तकांवरती साहित्य अकादमीने कार्यक्रम केला होता, त्यात ती मला दुसऱ्यांदा भेटली. तिने काही वाचन केलं होतं आणि माझ्या पुस्तकामुळे मी त्या कार्यक्रमात होतो. त्यानंतर मी तिला चित्रपटात पाहिलं आणि त्यानंतर आज पाहतो आहे म्हणजे तिची कशी प्रगती झाली आहे एक युवक म्हणून, युवती म्हणून, ते मला दिसतं आहे. आणि सानियाच्या बाबतीत तर आपण पाहतात किती म्हणजे थोड्या वेळात तिने चीनमध्ये जाऊन तिथली संस्कृती, तिथली भाषा कशी ती शिकते आहे. माझी नात जी आज 9वीत आहे, ती ॲपवरून चायनीज बोलायला शिकते आहे. आणि आज अर्थातच ती इथे आलेली नाही कारण मी मुंबईतच असतो जास्त. पण तिला मी जरूर सांगणार आहे की तू सानियाशी संपर्क साध. पण नंतर मला म्हणजे सानियाला हा प्रश्नही विचारायचा आहे की नुसतं असं बोलता जरी आलं तरी पुष्कळ, आता ते कितपत योग्य असतं किंवा नाही हा प्रश्न आहेच. कारण प्रत्यक्ष जाऊन शिकणं आणि बोलणं हा भाग वेगळा आणि ॲपवरून शिकणं वेगळं. पण आता असा एक इंटरेस्ट ह्या नवीन नवीन मुलांमध्ये सुरू झालेला आहे. कोरियन फिल्म्स पाहणं हा आता सगळ्यात तरुण म्हणजे 8वी 9वी 10वीतल्या मुलामुलींमधला हा ट्रेंड आहे. म्हणजे माझी नात जेव्हा कोरियन फिल्म बघत असते तर मला आश्चर्य वाटलं की अरे तू कोरियन फिल्म बघतेस. तर ती म्हणते त्याच्यात काहीतरी स्टोरी असते, काहीतरी कथानक असतं, काहीतरी सांगायचं असतं. आपल्या फिल्म्समध्ये काही नसतं. हे ती मला सांगते, 14 वर्षाची मुलगी. तर असंच म्हणजे माझ्याबद्दल त्यांनी सांगितलं की आम्ही युवक चळवळीमध्ये असताना मी बांगलादेशच्या सरहद्दीवरती गेलो होतो वगैरे वगैरे. पण आज सगळाच काळ बदललेला आहे. आज कशा प्रकारचं वातावरण समाजामध्ये आहे हे आपल्याला माहिती आहे. तर उद्या युवक दिन आहे, तर युवकांच्या पुढे आज निरनिराळ्या प्रकारची आव्हानं आहे. पण असं मी तरी आज म्हणू शकतो की आमच्या वेळेला जे किंवा आमच्या आधीसुद्धा काहीतरी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही जी भावना होती ती आता राहिलेली नाही. आता प्रत्येकजण स्वतःसाठी स्वतःचा विकास कसा करायचा ह्याच्यामध्ये जास्त गुंतलेला आहे.
आता ते काही चुकीचं नाही आहे, मी काही त्याच्यात कोणाला, कारण सगळी परिस्थितीच तशी आहे, त्यांना काही आपण दोष देऊ शकत नाही. पण समाजाचा सुद्धा विचार करायला पाहिजे. हे आता अर्थात आजसुद्धा आता मी कुठेही कार्यक्रमाला जातो तेव्हा बघतो की आलेल्या मंडळीमध्ये युवक किती आहेत. आज या 2 मुलींच्यामुळे एक 10-15 तरुणी असतील, पण बाकी सगळे सिनियर्स आहेत. आज अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये युवकांना फारसा रस नाही, ही सुद्धा दुसरी वस्तुस्थिती आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. पण उद्याच्या युवक दिनाच्या निमित्ताने इथं असलेल्या आणि इथं नसलेल्या युवकांनासुद्धा या 2 तरुणींपासून थोडी स्फूर्ती घ्यावी असं वाटलं तर आजच्या कार्यक्रमाला यश आलं असं म्हणता येईल. नमस्कार. प्रश्न आहे, चीनमधील राजकारण, राजकीय व्यवस्थेचे स्वरूप याविषयी थोडंसं विवेचन, लोकांचा विचार, सहभाग यांचं स्वरूप. चीनमधलं राजकारण वगैरे खरं तर मी काय म्हणू, लँग्वेजची स्टुडंट आहे आणि असं खूप राजकारणामध्ये खूप इंटरेस्टने इथे असताना सुद्धा खूप वाचत नव्हते. पण तिथे गेल्यावर अर्थातच त्यांचं एकूण राजकीय व्यवस्था किंवा ह्याच्याबद्दल निरीक्षणातून किंवा बातम्यांमधून वगैरे मी वाचत असते. तर काय बरं म्हणता येईल की त्यांची एकूण पद्धत काय म्हणू, सिस्टीम जी आहे, पॉलिटिकल सिस्टीम, ती खूप वेगळी आहे किंवा आपल्यापेक्षा खूप वेगळ्या प्रकारे तिथे ते सगळं चालतं. आणि काय म्हणू, एक लोकांचा सहभाग राजकारणातला हा अगदी आपल्यासारखं की आपल्या इथे सहज राजकारणाच्या गप्पा चालू असतात नाही का, की रोज चहासोबत आपण बोलतो राजकारणाबद्दल, तर तसं खूप जास्ती नाही दिसत तिथे बोलताना. पण तरीसुद्धा तिथल्या मित्रांना म्हणजे विचारलं की तुमचं काय मत आहे किंवा काय, तर त्यांना असं वाटतं की काय म्हणू, विकास चालू आहे, डेव्हलपमेंट होती आहे आणि काय पोट भरतं आहे, तर काय म्हणू, बास आहे की, असं एक साधारण दिसतो ॲटिट्यूड तिथे. अच्छा, हा प्रश्न आहे की भाषेचा आणि अनुवाद करण्याचा मी अभ्यास इथे करते, तर मग मराठी माध्यमातून शिकले त्याचा काही वेगळा म्हणजे विशिष्ट फायदा किंवा तोटा असा काही मला जाणवतो का? तर ह्याबद्दल मला आवडेल बोलायला, कारण मला असं वाटतं जेव्हा नवीन तुम्ही भाषा शिकता त्यावेळी तुमची मातृभाषा जर खूप सॉलिड असेल, म्हणजे तो एक फाउंडेशन जर खूप पक्का असेल, तर पटापट शिकता येते पुढची भाषा. त्यामुळे मी मराठीतून शिकले ह्याचा मला फायदाच झाला. मी चायनीज शिकताना बरेचदा ते टेक्स्टबुक जरी इंग्लिशमधून असलं तरी पण त्याचं काय म्हणू, मराठीत ह्याला असं म्हणतात किंवा हे मराठीशी जास्ती जोडलेलं आहे असं मला वाटायचं. आणि चायनीज नंतर मी जॅपनीजसुद्धा शिकले, तेव्हा तर मग की अरे हे मराठीशी खूपच साम्य आहे ह्याचं, असं सारखं जाणवत राहतं. आणि तिथे असताना सुद्धा काय म्हणू, आता सध्या आम्हाला काय फ्रेंच शिकवतात एक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून, आणि ते चायनीजमधून फ्रेंच शिकवतात. त्यामुळे असं वाटलं की पाठ्यपुस्तक ही कुठल्याही भाषेत असतील, पण माझ्या डोक्यात मात्र तो विचार हा मराठीमधूनच चाललेला असतो तिथे. चीनमध्ये डॉक्टर कोटणीस यांचं स्मारक आहे, ते पाहिलं का आणि त्याच्याबद्दल माहिती सांगा असं. खरं तर मी अजून नाही गेले, मला बघायचं आहे ते जाऊन. आता जाईन सुट्टीनंतर परत त्या नक्की एक काढीन ट्रिप तिथे जायची. पण मी जेव्हा मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये BA करत होते त्यावेळी बरेचदा म्हणजे जी कॉन्सुलेट आहे, चायनीज कॉन्सुलेट मुंबईमधली, तिथे वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी म्हणून जाणं व्हायचं. आणि खास कोटणीसांचा एक काय म्हणतो आपण, त्यांची जयंती का त्याच्यासाठी खास एक कार्यक्रम तिथे एम्बसीमध्ये दरवर्षी असतो. आणि मग काय म्हणू, त्यांच्या नातेवाईकांना तिथे बोलवलं जातं, त्यांचा सत्कार केला जातो आणि डॉक्टर कोटणीसांबद्दलची माहिती दिली जाते. म्हणजे मला असं वाटतं की एम्बसी दरवर्षी असा एक कार्यक्रम खास करते, म्हणजे डॉक्टर कोटणीसांना तिथे खूप एक त्यांचं स्मारक बनवून खूप मानाचं स्थान तिथे दिलेलं आहे. माझी फेवरेट चायनीज सिरीज कोणती? चायनीज सिरीज आता रिसेंटली तेवढी बघत नाही आहे, कारण अभ्यास खूप आहे.
पण आधी मी एक बघितली होती चायनीज सिरीज की त्याचं नाव काय होतं बरं इंग्लिशमध्ये की एकूणच एक असं काहीतरी बॉम्ब असतो त्या बसमध्ये आणि मग तो फुटतो, असं एक सस्पेन्स आणि एक क्राईम थ्रिलर अशी होती. आणि त्याचे असं खूप 40 एपिसोड्स नव्हते, तर एक 20 एपिसोड्समध्येच ती संपून गेली. तर त्याचं मी नाव आठवून मग सांगते नंतर. आणि सोशल क्रेडिट सिस्टीमविषयी सांगशील का? हे मला कळलं नाही, सोशल क्रेडिट सिस्टीम म्हणजे काय? चायनीज गव्हर्नमेंट सगळ्यांचं ठेवतो ना डेटा. दे आर वॉचिंग एव्हरीबडी, दे ग्रेड एव्हरीबडी, राईट? की तुम्ही काय करताय, कुठे जाताय, तुमचं त्यानुसार ते बिहेवियर ट्रॅक करतात. आणि यु नो, तर तुम्हाला फॉरेनर्सना पण तिथे तसं वागवलं जातं. फील दॅट? मला ॲक्च्युली तिथे असताना असं नाही जाणवलं कधी. आणि माहीत नाही, म्हणजे मी सुद्धा IQ माहितीच आहे माझी सुद्धा सगळी. बीजिंगमधलं प्रदूषण ह्याच्याबद्दल की खूप पोल्युशन आहे आणि त्याच्या दृष्टीने चीन काय प्रयत्न करतं आहे, तर ह्याबद्दल मी सांगू शकते. कारण आत्ता बीजिंगमध्ये काय म्हणून पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी म्हणून भरपूर काही काही पॉलिसीज तिथे आहेत, राबवत आहेत. आणि असं म्हणतात की 10 वर्षांपूर्वीचं बीजिंगमध्ये जितकं प्रदूषण होतं तितकं आता नाही आहे, कारण प्रयत्नपूर्वक काही गोष्टी केल्या जात आहेत. तर त्यातलं एक मला माहिती आहे ते की तिथे 4 चाकी गाडी असं सहज कोणी पण विकत नाही घेऊ शकत. तर जर तुम्हाला गाडी घ्यायची आहे तर तुम्ही नंबर लावायला लागतो आणि मग दर महिन्याला एक काही ठराविक जणच गाडी घेऊ शकतात. तर मग ते लकी ड्रॉने ते नंबर काढून मग आणि गाडी घेऊ शकता तुम्ही. आणि तेव्हासुद्धा फॅमिलीजना प्रेफरन्स दिला जातो की तुम्हाला खरंच गरज आहे का गाडीची वगैरे असं. आणि इलेक्ट्रिक गाड्या वापरल्या जातात, खूप जास्त दिसतात रस्त्यांवरती. आणि हां, म्हणजे पोल्युशनसाठी हा एक त्यांनी पॉलिसी आहे ती मी बघितली तिकडे. स्पर्धा परीक्षेच्या मुलांना मी काय सांगेन. भाषा आणि अन्य अनेक वेगवेगळे करिअरचे ऑप्शन असताना त्यांच्यासाठी तुला काही सांगायचं का? काय म्हणू मी, काय स्पर्धा परीक्षांचं मी तरी काही त्याच्यामध्ये कधी विचार नाही केला त्याचा. पण एकूण आहेत, भरपूर फील्ड्स आहेत वेगवेगळी. जसं लँग्वेजचं एक झालं, जे मला पण आधी माहीत नव्हतं की ह्यातसुद्धा एवढा स्कोप असू शकतो. सुरुवातीला जेव्हा एक छंद म्हणून फक्त शिकायला घेतली चायनीज भाषा, आणि मग त्यानंतर मी सुद्धा म्हणजे त्या क्षेत्रातले जे आहेत व्यक्ती, म्हणजे गणेश देवी सर वगैरे, त्यांच्याशी बोलून मग इथे काय असू शकतो स्कोप वगैरे असं विचारलं. आणि मग असं कळलं की ही बाकीसुद्धा जी आहेत क्षेत्र त्यात सुद्धा करता येऊ शकतं. त्यामुळे काय म्हणू, काही अटेम्प्ट्स झाले की एक प्लॅन बी म्हणून चायनीज पण ठेवू शकता तुम्ही. सानियाचं सगळं विश्व बरंच अपरिचित होतं, त्यामुळे तिला जास्त प्रश्न आले. आणि गौरीसाठी एक प्रश्न आहे. म्हणजे खरं तर ते साहजिकही होतं. आणि मी एकदा विनोद सरांना असंही म्हटलं होतं की सर आता परत मी कशाला या खुर्चीवर बसू, मी तिथेच बसते, आपण अजून तिच्याकडून जाणून घेऊयात. पण अशी कल्पना होती. प्रश्न असा आहे, खूप चांगला प्रश्न आहे, की ॲक्टिंग क्षेत्र हे मुळातच ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्यासाठी सोयीस्कर आहे असं दिसतं. फॉर अ मिडल क्लास पर्सन इज इट इझी, आणि किंवा काय चॅलेंजेस आहेत असं. मी आजच सकाळी याचा विचार करत असताना माझ्या लक्षात आलं की कला गुण असणं किंवा ज्याला आपण प्रतिभाही म्हणू ते असणं हे अर्थात कोणत्या एका वर्गाची मक्तेदारी नाही, पण हो ते जगवणं फुलवणं हे नक्कीच एक प्रिव्हिलेज आहे, हे आहे आणि हे खरं आहे. पण मिडल क्लास एखाद्या व्यक्तीसाठी पुढे जाण्यासाठी ज्या काही जे काही योग्य मार्ग आहेत असं मी म्हणेन, आणि सोपेसुद्धा, त्यातला पहिला मार्ग म्हणजे अभिनयाचा औपचारिक शिक्षण घेणं. जर तुम्हाला कुठेही वाटलं की आपल्याला अभिनय करायचा आहे, ते किती गांभीर्याने वाटतं हा पुढचा भाग, पण वाटल्यावर त्याच्यावर मला वाटतं लगेच जे इमिजिएटली करायला पाहिजे ते म्हणजे तुम्ही चांगले ॲक्टिंग वर्कशॉप्स आणि ॲक्टिंग इन्स्टिट्यूट्सची माहिती काढणं, ते वर्कशॉप्स करणं. त्यानंतर आपल्याला त्या अभिनय नक्की काय आहे, त्या क्षेत्राची लांबी रुंदी खोली हे सगळं कळतं. हे कळल्यानंतरही जर आपल्याला ते करावंसं वाटतं आहे तर मग त्यात पुढे जाण्याचे मार्ग आपल्याला आपोआप उघडे होतात. पण राजाश्रय
लोकाश्रय हे दोन्ही ॲक्टिंगला नाही इन अ वे. आणि एका पॉईंटला प्रेक्षक शरण किंवा लोकशरण व्हावं लागतं, असा एक फार तुमच्या सगळ्याच व्यक्तिमत्वातल्या पैलूंचा कस बघत राहणारं हे फील्ड आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण मला वाटतं की येस, ते योग्य मार्ग आहेत. थँक्यू. ही शेवटची चिठ्ठी आहे, पण हा खरं तर प्रश्न नाही आहे. त्यांनी शुभेच्छा दिल्यात आणि युवक दिनाच्या आणि पूर्वजांची इतिहासाची जाणीव ठेवणं हे अलीकडच्या काळात कमी दिसतं आहे आणि माध्यमांनी त्यासाठी प्रयत्न करायला हवेत, सुसंवाद वाढवायला हवा. अशा प्रकारे प्राध्यापक कवी बाबासाहेब जाधव यांची ही चिठ्ठी आहे, यात प्रश्न नाही आहे. तर मला वाटतं की आत्ता आपला छानपैकी संवाद बरोबर 1 तास आणि 40 मिनिटं इतका झालेला आहे. सर्वजण शेवटपर्यंत बसून आहेत. परवा जेव्हा या दोघींची पहिली भेट झाली, गौरी मला भेटलीच होती, पण सानियाची भेट झाली आणि त्या दोघींची पहिली, तेव्हा मी त्यांना असं म्हणालो होतो की तुमच्या दोघींचं असलेलं कार्यक्षेत्र, असलेला विषय हे पाहता कार्यक्रम B+ दर्जाचा होईल यात काही विशेष नाही. तुम्ही कसंही बोललात किंवा नाही बोललात तरी. आणि आत्ता हे सगळं झाल्यानंतर मी असं म्हणेल की हा कार्यक्रम A++ असं निश्चित म्हणता येईल. आणि मार्किंगच्या बाबत, गुणांकनाच्या बाबत मी अतिशय कठोर आहे, हे साधनेच्या वाचकांना माहिती आहे. त्यामुळे मी केवळ त्या इथे आहेत म्हणून असं म्हणणार नाही. अतिशय उत्तम कार्यक्रम झाला आणि तुम्ही सर्वजण इतका वेळ शांतपणे बसून राहिलात. एका अर्थाने मी म्हणेल की हा पण याला अर्धविराम असंही मला म्हणायला हरकत नाही. याचं कारण श्यामची आईविषयी काय काय झालं आहे गेल्या वर्षभरात, साधनेच्या अंकातून याबद्दल मी सांगितलं थोडं. परंतु मेकिंग ऑफ श्यामची आई असं एक पुस्तक, म्हणजे श्यामची आई या सिनेमाची निर्मितीच कशी झाली गेल्या वर्षीच्या, याबद्दल दिग्दर्शक आणि आणखी काही त्यांचे जवळचे लोक यांच्याशी बोलणं झालं, सुजय डहाकेशी. आणि तो खूप उत्सुक आहे की मेकिंग ऑफ श्यामची आईचं एक पुस्तक करायचं. भरपूर फोटोग्राफ्स, त्याची सगळी स्टोरी दिग्दर्शक लिहील, अभिनेते अभिनेत्री लिहितील, पडद्यामागचे कलाकार लिहितील. तर ते एक पुस्तक कदाचित आगामी वर्षभरात जर लिहून झालं तर त्याचं एक चांगलं प्रकाशन समारंभ होईल आणि तेव्हाही आपल्याला गौरीला आणि तिच्या अनेक अन्य कलाकारांना ऐकायची संधी मिळेल. आणि सानियाचे मी सांगितलं की दिवाळी अंकामध्ये 2 लेख आले. 4 जानेवारीच्या साधनाच्या अंकातही तिचा चीनमधल्याच अनुभवावर आणखी एक लेख आहे आणि आणखी 2 लेख तिचे माझ्याकडे येऊन थांबलेले आहेत. तर महिन्यातून एक अशा पद्धतीने फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यात 2 लेख होतील, म्हणजे झाले 5 लेख. आमच्याकडे केव्हाही जेव्हा 5 किंवा 6 लेख जेव्हा उत्तम दर्जाचे, सारख्याच लांबी रुंदीचे, म्हणजे साधारणतः 4-5 हजार शब्दांचे आणि काहीतरी एक थीम घेऊन आकाराला आलेले असतात, प्रसिद्ध झालेले असतात, लोकांचा रिस्पॉन्स मिळालेला असतो, तेव्हा आम्हाला असे वेध लागतात की आणखी 5-6 लेख आले तर त्याचं एक पुस्तक होऊ शकतं. आणि सानिया 1.5 वर्ष इथं राहिली तर 1.5 वर्षात तिने जर 5 लेख लिहिले असतील आणि ते आणखी 3 वर्ष जर चीनमध्ये थांबणार असेल तर 5 किंवा अधिक लेख तिचे सहज होतील. अशा 10-12 लेखांचं आपण एक छान पुस्तक, कदाचित 1.5 वर्ष जाईल, 2 वर्ष जातील, 3 वर्ष, तेही सर्व 4-5 लेख प्रसिद्ध होतील आणि नंतर आपण उत्तम दर्जाचं पुस्तक काढू. त्यामुळे ह्या दोघींच्याहीसाठी आजचा अर्धविराम आहे, पूर्णविराम आपण त्यावेळी म्हणू. थँक्यू.